जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती आणि छत्रपती शिवरायांची शक्ती यांचा सुरेख संगम म्हणजे हे ऐतिहासिक गाव श्री क्षेत्र देहू. देहू गावात प्रवेश करताना आपल्या स्वागतासाठी उभे आहे हे भव्य महाप्रवेशद्वार. येथून पुढे आल्यानंतर नजरेस पडते ते 14 टाळकरी प्रवेशद्वार. हे 14 टाळकरी तुकोबारायांच्या कीर्तनात ध्रुवपद धरीत असत असे म्हटले जाते. तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोकदैवाचे, उच्चारिता वाचे नामघोष. अशा या इंद्रायणीच्या काठी वसलेले देहू गावाचे आज आपण दर्शन घेणार आहोत. चिरेबंदी महाप्रवेशद्वारावर तुकोबा महाराजांची गरुडावर विराजमान प्रतिमा आपले लक्ष वेधून घेते. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. देऊळवाड्यात प्रवेश करताच पहिले दर्शन हनुमंत भाऊरायांचे होते. जय श्रीराम. याच पालखीतून तुकोबा महाराजांच्या पादुका पंढरपुरातील पांडुरंगाच्या दर्शनासाठी नेल्या जातात. संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आलिया अभंगा, विठ्ठला पांडुरंगा. अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची, अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. हा आहे वारकरी ध्वज पताका. माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. जय श्रीराम. हे आहे श्रीरामांचे मंदिर. लेकरांची सेवा केली सतू आई, लेकरांची सेवा केली सतू आई. कस पांग फेडू कस हो उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. श्री हरेश्वराचे शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. इंद्रायणीच्या सानिध्यात
आनंदाने नांदत आहे देऊळगाव. माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग. हे आहे संत बहिणाबाईंचे मंदिर. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली. हे आहे शिळा मंदिर. काही समाजकंटकांनी तुकोबारायांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवले होते. त्यावेळेस तुकोबा याच ठिकाणी या शिळेवरती 13 दिवस बसले होते. संत तुकाराम, ज्यांना तुकोबा म्हणून ओळखले जाते, हे एक महान संत आणि कवी होते. ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील होते. त्यांच्या अभंगात विठ्ठलाची भक्ती व प्रेम व्यक्त केले आहे. त्यांनी अभंगातून सामान्य माणसांना परमार्थ शिकवला. ते नेहमी कीर्तन करत असत. त्यांच्या अभंगाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला एक नवी दिशा मिळाली होती. पंढरपूरचा विठोबा हे त्यांचे आराध्य दैवत आहे. मराठी विश्वकोशात संत तुकारामांचा जन्म माघ शुद्ध पंचमी शके 1608 मध्ये पुण्यात इंद्रायणी नदीच्या काठावरील देऊ गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होल्लोबा व आईंचे नाव कनकाई होते. मराठी विश्वकोशात त्यांच्या मृत्यूची तारीख 9 मार्च 1650 दिली आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारे संत तुकारामांनी जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखविला व देवावर श्रद्धा असावी, अंधश्रद्धा असू नये हे त्यांनी समजावले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती असे अभंग रचून त्यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे मार्गदर्शन समाजाला केले. तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. हे आहे श्री संत विश्वंभर महाराजांचे मंदिर. आता याच्या शेजारीच आपल्याला लागते ते म्हणजे तुकोबांचे जन्मस्थान आणि त्यांचे राहते घर. कोरीव काम केलेले लाकडी स्तंभ आणि प्रशस्त वाडा प्रेक्षणीय आहे. येथील तुकोबारायांची मूर्ती देखणी आहे. इथून उजव्या बाजूस तुकोबारायांची धर्मपत्नी जिजामाता यांचे मंदिर आहे. येथे अजूनही तुकोबारायांचे वंशज राहतात. घराचे बांधकाम दगडी आणि कणखर आहे, परंतु येथे कोणत्याही नवीन प्रकारे बांधणी केलेली दिसत नाही आहे.
घराच्या मागच्या बाजूने आपण इंद्रायणीच्या घाटावर येऊ शकतो. याच मार्गाने संत तुकाराम नदीवर जात असत. इंद्रायणीच्या घाटाकडे जाताना तुकाराम महाराज यांचे तृतीय चिरंजीव श्री नारायण महाराज समाधी मंदिर आहे. यांनीच पालखी सोहळा प्रथम सुरू केला. बाजूलाच पालखी नेण्यासाठी पालखी रथ आहे. गोरोबाचे मडके घडले, कबीराचे शेले विणले. गोरोबाचे मडके घडले, कबीराचे शेले विणले. मुक्त देवकीला केले, मुक्त देवकीला केले. फोडूनी तुरंग, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. द्रौपदीची साडी दिधली, लज्जापदी ती राखिली. द्रौपदीची साडी दिधली, लज्जापदी ती राखिली. भागीरथासाठी आणली, भागीरथासाठी आणली. स्वर्गाहुनी गंगा, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. आहे वैकुंठ गमन स्थान. या ठिकाणची धारणा अशी आहे की येथूनच तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. तो क्षण होता फाल्गुन वैद द्वितीया, म्हणजेच मराठी विश्वकोशाप्रमाणे इसवी सन 1650 साली. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्याची, सकाळला सांगा विनंती माझी. वाडेवे झालो भवान रंग, वैकुंठास रंग बोलावी. तो अंत काही ठोमाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकाराम महाराज जय. हे झाड आहे नांदुरकीचे. नांदुरकीच्या झाडाचा आजही एक चमत्कार पाहायला मिळतो. दरवर्षी विजेच्या दिवशी दुपारी 12:02 हा वृक्ष आपणूनच हलतो, वारा नसतानाही. या ठिकाणी संत तुकोबारायांच्या चारित्र्यावरती काही प्रसंग प्रतिमा स्वरूपात येथे आपणास साकारलेले दिसतील. हे आहे संत तुकाराम माऊलींचे मंदिर.
समोर दिसत आहे ते गाथा मंदिर आहे. या गाथा मंदिरात जाण्यापूर्वी आपण त्या डोहामध्ये जाऊन पाहूया, जिथे तुकोबारायांची गाथा काही समाजकंटकांनी पाण्यात बुडवली. मग मंदिरातील शिळेवर तुकोबा महाराज 13 दिवस बसले. ही बातमी पंचक्रोशीत पसरली. भाविकांची तुफान गर्दी जमा झाली आणि याच जनसागरामध्ये तुकोबारायांची गाथा तरून आली. येथे शब्दांच्या गाथेचे प्रशस्त असे गाथा मंदिर उभारले गेले आहे. साधारणपणे 4,500 अभंग या मंदिरात संगमरवरी दगडात कोरले गेलेले आहेत. दत्ता भाऊ, एक मिनिट इकडे या ना, इकडे या ना, एक मिनिट. दत्ता भाऊंनी मला आनंदी आणि देऊ फिरवून आणलं. तसं संत तुकारामाचं पूर्वजांचं जे घर, त्यांचं पूर्वीचं ते घर, आणि आता आम्ही या गाथा मंदिरात आलो आहोत. दत्ता भाऊ, मनापासून धन्यवाद. येथूनच आपली सांगता होते ती देहू दर्शनाची. कीर्तनाच्या शेवटी जसे म्हणतात ना, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या नामस्मरणानेच मी देहू दर्शनाची सांगता करीत आहे. धन्यवाद.